आम्ही सातवीचे मुली सादर करत आहोत नाटक ज्ञानेश्वरी इथे जन्मली. पहाटेची वेळ ज्ञानदेवांची आई रुक्मिणी ओवी म्हणत झोपडीच्या दारातून रांगोळी घालते आहे. झोपडीच्या दारातून विठ्ठलबंध प्रवेश करतो. रुक्मिणी, ज्ञानदेव आणि निवृत्ती दिसत नाही. ते केव्हा सुटले आणि गंगेवर स्नानासाठी गेले. बरं झालं, अशी संधी मी पाहतच होतो. त्यांच्या देखत बोलणं तसं अवघडच. काय अवघड समजले नाही मी. आपली ही दोन्ही मुले किती गुणाची आणि समंजस आहेत. त्यांच्या देखत सांगितलं असतं तरी. ती दोघच नव्हे तर मुक्ता आणि सोपानही समंजस आहेत. खरं म्हणजे दोघांचे हसणे वागण्याचे हट्ट करण्याचे दिवस. काय दिले आपण त्यांना. काही वेळेला असं वाटतं रुक्मिणी, मी परत संसार मांडून योग्य नाही केलं. आर्य उगीच मनाला लावून घेऊ नये. काल पैठणला जाऊन आलं. यायला उत्तरात्र झाली होती म्हणून मी नाही विचारलं. आणि खरं सांगू, तुमचा चेहरा पाहून काही विचारावं असं वाटलं नाही. होय रुक्मिणी, सांगण्यासारखं काही उरलंच नाही. म्हणजे ब्रह्मवृंदाने मुंजीला परवानगी दिली नाही. परवानगी कसली घेऊन बसली. अहो, पण आपण एवढा पदर पसरला, विनंती केली तरी मन रवलं नाही त्यांचं. विद्वत्तेने फार कठोर झाले त्यांचं मन. मन कठोर करते ती हो कसली विद्वत्ता. मी म्हणते आमचा नाही, पण या राजस कुणी बाळांचा तरी नको का त्यांनी विचार करायला. त्यांना जन्म देण्याअगोदर तो विचार आपण करायला हवा होता रुक्मिणी. आर्य रुक्मिणी, असं ते ब्रह्मवृंद मला म्हणाले म्हणूनच म्हटलं माझंच चुकलं. आर्य नका हो इतकं दुःख करू. तुमची अवस्था पाहिली ना की माझ्या काळजात नुसतं कुडतडतं. तुम्हीच दीर सोडलात तर मी कुणाच्या तोंडाकडे पाहायचं. कोणीच कोणाच्या तोंडाकडे पाहायला नको. म्हणून मी आता एक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय, कसला निर्णय. आर्य नका हो अशा पाझरत्या करून नजरेने माझ्याकडे पाहू. रुक्मिणी, रुक्मिणी, मन घट्ट कर. आर्य माझं मन घट्टच आहे. कधी मी कशाची कुरकुर केली. मला न सांगता सवरता निघून गेलात. माझ्यावर आभार कोसळलं तेव्हा तुम्ही विचारही केला नाही की वृक्ष उन्मळून पडला तर वेल कशी उभी राहील. का सोडून गेलात मला. त्यावेळचे दिवस आठवले की अजूनही मन सैरभैर होतं. लोकांच्या कुस्तीत नजरा आणि कुस्तीत बोलणी सहन करत कसे दिवस काढले मी. ते मन घट्ट असल्याशिवाय देवाला रात्रंदिवस एकच आळवलं, तुम्ही भेटावं म्हणून. त्यासाठी काय काय सोसलं नाही हो. माझ्यात आता मन व्यक्त करण्याचं बळ राहिलं नाही. हमसाहमशी रडू लागली. विठ्ठलबंध तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवतात. रुक्मिणी डोळे पुसते. खरंच रुक्मिणी, किती सोचलंच एकटीनं. नाही हो, माझ्याबरोबर तुम्हीही सोसलत ना, थोडं जास्तच. अगदी एकट्यानं. मला इथे आढळायला आई होती, बाबा होते. तुम्हाला कोण होतं, कुठे झोपलात, काय जेवलात, काय पांघरलं, असं सारखं आठवत राहायचं. आणि रात्र रात्र मी अश्रूंची फुले ओढीत बसायची. आर्य सहन करण्याचं मला एवढं नाही हो वाटत. पण यामधून अंतिम मार्ग काय. आपल्या बाळांचं भवितव्य काय. पैठणचे ब्राह्मण एकदा नाही म्हणाले तर आपण परत जाऊ. त्यांनी करुणा मागू, त्यांच्या पुढे लोळण घेऊ. रुक्मिणी, रुक्मिणी, काही उपयोग नाही त्याचा. त्यांच्या मते संन्यासाच्या मुलांना मौजी बंधनाला व विद्याव्रत ग्रहणाला शास्त्राधार नाही. आर्य शास्त्र कोणी माणसानेच न तयार केलं. पूर्वी अशा संन्याशांच्या मुलांना प्रश्नच उद्भवला नसेल, असा आता उद्भवलाय ना प्रश्न. मग त्यांचं उत्तर नको का या पंडितांनी द्यायला. रुक्मिणी, उगाच त्रागा करून काही उपयोग नाही. नाही कसा. अहो, धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म. हा प्रश्न आपण विचारू शकत नाही रुक्मिणी. संन्यासानंतर संसार मांडलेला आपल्याला समाजाने कोणतेच अधिकार ठेवलेले नाही, जगण्याचे सुद्धा नाही. असं बोलू नका हो. मला काय, तुम्हाला काय, जगण्याचा एवढा मोह नाही हो. पण आपल्या मुलांसाठी ती मोठी होऊन आपल्या पायावर उभं राहण्यासाठी तरी आपल्याला जगायलाच हवं ना. रुक्मिणी, मी नीट विचार करूनच हा निर्णय घेतला. संन्यासानंतर संसाराचा मोह झाला, त्यातूनच हा सारा गुंता निर्माण झालाय ना. म्हणूनच मी आता प्राणत्याग करतो, म्हणजे सारे प्रश्न सुटतील. आर्य, आणि माझं काय. रुक्मिणी, मन घट्ट करून तुला मुलांसाठी जगलं पाहिजे. सोपान आणि मुक्ता तर अजून किती लहान आहे. त्यांना आईची गरज आहे. पोरकी होती ती. आणि माझ्या पोरकेपणाचं काय. नाही आर्य, तुमचा निर्णय तोच माझा निर्णय. मी पण आपल्याबरोबर येणार. सोपान आणि मुक्ता आतून येते. आई, बाबा, आम्ही पण येणार तुमच्या बरोबर. आणि मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर आहे. कुठे जायचं आपण. पैठणहून काल बाबा आले. मुंजी करायला जायचं ना पैठणला. हे काय गाई, असं तोंड फिरवतेस. दादाच्या मुंजीला मी नवा परकर नाही मागणार. हात चालेल मला. आता तर झालं.
सोपान जा पाहून तू पूजेला फुलं तोडून आण आणि मग ते फणी घेऊन ये, वेणी घालून देते तुझी. मुक्ता झोपडीतून जाऊन फणी घेऊन येते. मुक्तेची वेणी घालत घालत दोघींच्या गप्पा सुरू होतात. आई तुम्ही कुठे जाणार आहात आम्हाला सांगितले नाही? मुक्ते, प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का? किती बडबडतेस सारखी. वेणी घालून झाली की औदुंबराखाली गोपद्मे काढ आणि सोपान पुन्हा आले त्याचे हार करून दे देवांसाठी. निवृत्ती आणि ज्ञानदेव नदीवरून आंघोळ करून येतात. ओल्या कपड्यांचा पिळा खांद्यावरून टाकलेला आहे. ज्ञानदेवांच्या हातात पाण्याचा घडा. बाबा तुम्ही केव्हा आलात पैठण? खूप उशीर झाला होता. उत्तर रात्र. तुम्ही झोपला होतात म्हणून नाही उठवलं तुम्हाला. निवृत्ती, ज्ञाना, तुम्हाला काही सांगायचंय? ज्ञाना आज्ञा करा बाबा, तुमचा अधिकारच आहे तो. ज्ञाना, निवृत्ती, मुक्ता आणि सोपान अजून लहान आहे. तुम्ही दोघं त्यांना सांभाळाल ना? बाबा तुम्ही काही काळजी करू नका, मी सांभाळेन सरांना. मला तर सार आहे. ज्ञानदादाला गरम गरम भाजी भाकरी करून वाढेल. ते दमले तर त्यांचे पाय चिकून देईल. सांभाळशील बरं तू साऱ्यांना. जा पाहू आता. आणि दिवस केवढा वर आलाय तरी तुझं अजून स्नान झालं नाही. गोपद्म काढायचे आहेत ना तुला? त्यात काय दादा, मी आत्ता करीन बघ सारा. निवृत्ती, ज्ञाना, आता तुम्ही दोघांनी सोपान आणि मुक्तेला सांभाळायचंय. पण बाबा तुम्ही कुठे जाणार आहात? आणि पैठणला काय झालं? मुंजीचं ठरलं ना आमच्या? नाही ज्ञाना, तुम्हाला तो अधिकार नाही. का आम्ही ब्राह्मण नाही? तुमचं ब्राह्मणीय त्यांना मान्य नाही. वर्णाश्रम धर्माच्या विरुद्ध मी वागलो. संन्यासानंतर संसार मांडला. बाळांनो, माझ्या कर्मांनी फळ तुमच्या वाट्याला आले. बाबा तुम्ही पैठणला निघाला तेव्हाच असं घडणार हे मला माहीत होतं, पण मी बोललो नाही. तुमच्यासारखा सात्विक माणसानं त्या पैठणच्या ब्राह्मणांसमोर हात पसरायला नको होते. ब्राह्मण्य काय जन्मतात असतं ते असं चारित्र्य, आणि ज्याच्याजवळ या चारित्र्याचा प्रकाश आहे तो ब्राह्मण. त्यांना वेदाधिकार नाही असं म्हणणारे हे कोण? ज्ञाना, असं बोलू नको. पंडिताच्या अधिकारांबद्दल आपल्याला बोलायचा अधिकार नाही. त्यांना ज्ञानी करण्याचा क्षण आता फार दूर नसेल. त्यांच्या मनपटलावरील हे अज्ञानाचे अभ्र दूर व्हायला आणि त्यांच्या मनात खऱ्या ज्ञानाचा प्रकाश निर्माण व्हायला सुद्धा वेळ यावी लागते. मला विश्वास आहे की ती वेळ फार दूर नसेल. निवृत्ती दादा असं कोड्या बोलू नका. नियतीच्या गर्भातल्या सर्व गोष्टी माणसाला अज्ञानात ठेवतात. परमेश्वराची माणसावर फार मोठी कृपा असते. मृत्यूसारखी गोष्ट अज्ञात आहे. म्हणूनच जीवनाला अमृतमयात लाभते. ज्ञाना माणसाला जगायला बळ देते, तीही नियतीच. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू सुद्धा या नियतीमुळेच आपल्याला सहन करावा लागतो. निवृत्ती दादा आत्ताच मी मरणाची भाषा कशासाठी? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी एकमेकांकडे पाहतात. मृत्यूची भाषा बोललो किंवा न बोललो तरीही तो आपल्या पावलांनी चालून येतो. ज्ञाना, हे लक्षात ठेव. पण ते जाऊ दे. बोलता बोलता उगाच गहन जंगलात शिरलो मी. आई, बाबा, तुमची काळजी समजते मला. मी सांभाळेल साऱ्यांना. तुम्ही अगदी निर्धास्त राहा. पण दादा ही निर्वानिर्वीची भाषा कशासाठी? आई बाबा कुठे तीर्थयात्रेला जाणार आहेत का? हो ज्ञान, आम्ही दोघांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच तुम्हा दोघांना हे बोललो. दोघेही त्यांना नमस्कार करतात. त्यांना पोटाशी धरतात. दुसऱ्या दिवस उजाडतो. पहाटेची वेळ. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी दोघंही झोपडीच्या बाहेर येतात. रुक्मिणी परत मागे फिरते. झोपडीचं दार लोटून डोळ्याला पदर लावते. रुक्मिणी, मुलं उठायच्या आधी आपल्याला निघायला हवं. माझं काय निघत नाही हो. निवृत्ती आणि ज्ञानाची मला काळजी नाही. पण मुक्ता आणि सोपान अजून लहान आहेत हो. मुक्तेची वेणी कोण घालेल? तिला नाव कोण घालेल? सोपानसाठी लवकर आठवलं कोण बनवेल? त्याला तर उठल्या उठल्या भूक लागते. आजच आठवलं मी करून ठेवले, उद्या कोण करेल आठवलं? रुक्मिणी, आपण काय ठरवलंय? विचार करूनच हा निर्णय घेतलाय ना आपण. होय आर्य, म्हणून काय चिवटबंद तुटणार आहेत. आकाशात उंच फिरणारे कार सुद्धा म्हणून आपल्या पिल्लांवर लक्ष ठेवून असते. कासरी आपल्या डोळ्यात
दृष्टीने पिल्लांना माया देते, पण आपण या साऱ्याच्या पल्ल्यात चाललो आहोत, म्हणून माझा पाय निघत नाही हो इथून. चल रुक्मिणी, पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. आता वेळ घालवून उपयोगाचे नाही. ज्या परमेश्वराने त्यांना जन्म दिला तो कुणाच्या तरी रूपाने त्यांच्यावर सावली धरेल. दोघंही निघतात. रुक्मिणी परत मागे वळून वळून पाहते. पार्श्वभूमीवर करुण स्वर आणि पाण्याचा खळखळाट आणि त्या पार्श्वभूमीच्या उडी मारल्याचा आवाज. निवृत्ती आणि ज्ञाना घरातून गडबडीने प्रवेश करतात. दादा, मला कधी स्वप्न पडत नाही, पण आज भयंकर स्वप्न पडलं. आई बाबा कुठे आहेत? ज्ञाना, ती दोघेही यात्रेला गेलेत आज पहाटेच. पण आम्हाला न सांगता कुठल्या यात्रेला? महायात्रेला. हे विठ्ठलपंतांचंच घर नवं. हो का? अहो काय सांगू, मी भल्या पहाटे सकाळी सकाळी शेताकडे चाललो होतो. आणि मग? तुमच्या आई बाबांना पाहिलं. म्हटलं कुठे चालली दोघं इतक्या भल्या पहाटे. मनात पाच सुचली. बामण मार्गाने लई म्हणजे लई छळ मांडला होता बघा दोघांचा. सात्विक माणूस लई कावला असेल बघा. म्हणून मागे चाललो तर गंगेच्या काठावर झोपून की हो दिलं दोघांनी. मी पोहायच्या अगोदर दोघंही धारेला लागले. मी आरडाओरडा केला, पण काठावर कोणी नव्हतं हाकेला ओ द्यायला. म्हणून तसंच धावत आलो तुम्हाला सांगायला. ज्ञानदेव निवृत्तीच्या खांद्यावर मान ठेवून. दादा, सोपान व मुक्ता येतात. त्यांच्या जवळ येऊन ज्ञानदेव हंबरडा फोडतो. सोपान मुक्ते, आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले. नाही नाही, मी नाही जाऊ देणार त्यांना. आई बाबा दादा तुम्हाला घेऊन चल ना इकडे. निवृत्ती दादा, आई कुठं गेली? सोडून गेली म्हणजे कुठं गेली? मुक्ते, सोपान शांत व्हा तुम्ही सारे. आपले आई बाबा न परतीच्या वाटेला गेले. आता मीच तुमचे आई आणि बाबा सुद्धा. ज्ञाना, तू तर फार मोठा आहेस ना, तुझ्याबद्दल तर माझ्या साऱ्या अपेक्षा आहेत. चल तू घरात जाऊन चूल पेटव. जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्यासाठी नियतीने आपल्या पुढे ठेवलेला हा काट्यांचा मार्ग आपण चाललेलाच पाहिजे. तमसो मा ज्योतिर्गमय, अस्तो मा सद्गमय, मृत्योर्मा अमृतगमय. प्रवेश दुसरा. आळंदीचा परिसर, अरुणोदयाची वेळ. रंगमंचावर मंद प्रकाश. ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि निवृत्ती प्रवेश करतात. मुक्ते, तुम्ही इंद्रायणीवर जाऊन स्नान संध्या उरकून या. तोपर्यंत तू चूल पेटवून सोपानसाठी थोडं तांदूळचं आठवल कर. कालपासून सोपानच्या पोटात काही नाही. तुम्ही येताना नदीवरून घडा घेऊन येतो भरून. दादा, मी असताना तू कशाला रे हवा पाणी आणायला? आणि सोपांसाठी मी करून ठेवते आठवण. निवृत्ती दादा, तुम्ही या आण्विक आटपून मी पाहते सारं. पण नंतर मात्र पाण्याची खेप मी करणार ना. बर बाई. दादा, मुलांना आई वडील नसले तर बहिणीनेच नको का आई व्हायला? छान, म्हणजे तू आमची आई. मग आहेच मुळे. ज्ञानदादाला आवडते म्हणून मांडे नाही का केले मी. मला सारं येतं. परवा आपल्या समोरच्या फणसाची भाजी केली होती, ती सुद्धा छान झाली होती असं तूच म्हणाला होतास ना निवृत्ती दादा. मग ते तुला बरं वाटावं म्हणून. बघ हो सोपान दादा, मी मुळीच खेळणार नाही आता तुझ्याशी छप्पा पाणी. नाही नाही, छानच झाली होती भाजी. रंगमंचाच्या दुसऱ्या बाजूने भरलेला घडा कमरेवर ठेवून मुक्ता गाणी गुणगुणत प्रवेश करते. दुसऱ्या विंगमधून विसोबा एक हातात पळी, पंचपात्र, खांद्यावर उपरणे, कानात भिकबाळी अशा थाटात जाणाव्याशी चाळा करीत प्रवेश करतात. विसोबा तोंडातून सर्वत्र सुखीन सन्तु सर्वे सन्तु निरामय सर्वगतेन पश्चंतु मा किश्चित दुःखितो भवेत्. असे पुटपुटत मुक्ता आपल्याला तंत्री चालत असताना विसोबांना धक्का लागतो. मुक्ता घाबरून कोपऱ्यात सरकते. कोण ग तू सिंची? ओळखले नाहीत काका? कोण त्या संन्याशाची का ग तू कारटी? कार्टी नाही हा काका, मुक्ता. हरं. या संन्याशांच्या कार्ट्यांनी एवढ्या आळंदीमध्ये उच्चार मांडलाय. मरत का नाही कार्ट्यानं तुम्ही? काका
म्हणून शिंपड ते पाणी सारं रस्त्यात. काका, हे पाणी कसं चालेल हो रस्ता शुद्ध करायला? मी आणलंय ना ते. पुरे तुझी अक्कल. पाणी सदा पवित्रच असतं. आता रोज तुम्ही चारी डुकरं त्या इंद्रायणी बुचकळता. झाली का ती अपवित्र? काका, माणसासारखी माणसं आम्ही, ती अपवित्र कोणत्या धर्मामध्ये सांगितलंय असं? मला धर्म विचारतेस? सांगितलं ना, शिंपड ते पाणी खाली रस्त्यात आली, वाट सोड माझी. काका, मी नाही अडवली तुमची वाट. वाट खूप मोठी आहे आणि या घड्यातले पाणी म्हणाल तर ते मुळीच मिळायचं नाही तुम्हाला. मी आत्ताच गडावरून आणला इंद्रायणीवरून. सोपानदादा, ज्ञानदादा आणि निवृत्तीदादा भिक्षेसाठी गेले. मला जाऊन स्वयंपाक करायचा आहे. काय मला उलट उत्तर देतेस? तोंड वर करून कशी बोलतेस? काका, मी उलट उत्तर देत नाही तुम्हाला. आधीच उशीर झाले, घरी जाऊन स्वयंपाक करायचा. म्हटलं ना तुम्हाला, सोपानदादाला एकदा भूक लागली की निभत नाही. काका, म्हणून म्हणलं या पाण्याने. काय अगोदर काढली? परत तेच बोलतेस म्हणे सोपानला भूक निभत नाही. मला जाऊन स्वयंपाक करायचाय या पाण्याने. घे म्हणावं पाणी. घड्यावर धाटकन हातातली काठी मारतात. घडा फुटतो. मुक्ता मटकन खाली बसते. डोळे झाकून हुंदके देऊन रडू लागते. विसोबा कुत्सित नजरेत तिच्याकडे पाहता निघून जातात. त्याच रस्त्याने सोपान, ज्ञानदेव व निवृत्तीनाथ येतात. खाकेला भिक्षेची झोळी आहे. मुक्तेला वाटेत बसलेले पाहून ज्ञानदेव तिच्याजवळ येतात. तिच्या पाठीवरून हात फिरवतात. मुक्ते, काय झालं? कोणी बोललं का तुला? दादा, लोकांची कुचकी बोलणी तर आपण रोजच ऐकून घेतो, पण मुक्ता अजूनही लहान आहे. तिला नाही जमत ऐकून घ्यायला. त्या विसोबानेच केलं असेल हा सारा प्रकार. सोपाना, मोठ्यांचा असा एकरी उल्लेख करू नये. काका आपल्यापेक्षा वयाने मोठे. वयानेच फक्त. ज्ञानदेव वाटेतल्या खापऱ्या उचलू लागतो. उचलता म्हणतो, मुक्ते, तुम्ही जा सारी घरी. मी घेऊन येतो घडा भरून इंद्रायणीवरून. आणि मुक्ते, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून नाही घ्यायच्या. तूच मला सांगितलंस ना परवा, मी ताटी लावून बसलो तेव्हा माझी समजूत काढून तू म्हणाली होतीस ना. ज्ञानदेव नुसते हावभाव करतो. मागे ध्वनिफीत, योगी पावन मनाचा, साहे अपराजनाचा. विश्वरूपे झाले म्हणी संत कृपे भावे पाणी. सारे हसतात. तिघेही एका वीटमधून आत जातात. जाता घणू वाजते गुणगुणा, वारे बाहेर ऋणझुणा. रंगमंचावर अंधार, मागे ध्वनिफीत, मागे साधा हिरवा पडदा, नेवाशाचा परिसर. दादा, पैठणच्या ब्रह्मवृंदांचे एकंदर व्यक्तित्व ऐकून मला खरंच उभं आलाय. दादा, माझ्यासाठी धर्म का धर्मासाठी माणूस आहे? ज्ञाना, माणसाचे मन हे पाण्यासारखे असते. पाणी हे नेहमी वरच्या पातळीवरून खालच्या पातळीकडे चटकन धावून गेले. मोहव्यसनाच्या याकडे माणसाचे मन चटकन आकर्षित होते. या मनाला लगाम घालण्यासाठी, त्याचा सदाचार शिकण्यासाठी धर्म असतो. माणसासाठी धर्मासाठी माणूस नव्हे. पण हे माणसांना केव्हाच कळणार नाही का? कळवून न देणाऱ्या मग माणसांना तो धर्म कधीच कळायचा नाही. चमत्काराशिवाय नमस्कार करीत नाही तेथे. धर्माचीही तीच गत. ज्ञानदादाने रेड्याचे मुखी वेद म्हणवले म्हणून पैठणकर खुश. रेड्याच्याच बुद्धीचा आहेत म्हणतात ते. मुक्ता, ज्ञानदादा, खोटा आहे का मुक्ता म्हणते ते? सोपान, मुक्ता, लोक अज्ञानी आहेत. त्यांचा खरा धर्म ठाऊक नाही. तुम्ही ते असं वागवता. त्यांना खरा धर्म कोणीतरी सांगितला पाहिजे. काही उपयोग व्हायचा नाही दादा. सारं पालथा घड्यावर पाणी. तरीही हा धर्म कोणीतरी उजळवून सांगितला पाहिजे. मुक्ता, परवा तू आणि सोपान दोघे आरसे समोरासमोर ठेवून एक गंमत करीत होता. गंमत नाही दादा, मी सोपानदादाला दाखवत होते अनंत शक्ती परमेश्वर असेल. आणि ते कसं? 2 आरशांच्या मध्ये मी छोटा दिवा ठेवला. दोन्ही आरशात अनंत प्रतिमा उमटल्या. एक मधला तेजोमय दीप हा परमेश्वर आणि त्याच्या अनंत प्रतिमा म्हणजे आपण सारे प्राणी. आवेगाने मुक्तीला जवळ
मुक्ते मुक्ते कोठे शिकलीस हे सारं? खरंच आम्ही धन्य आहोत तिघेही. मुक्ताईसारखी साक्षात जगन्माता छोटे रूप घेऊन अवतरली आहेस आमच्या घरात. आहे खरी अवतार. छी, कसा नक्टर नाकावर राग येतो. असू दे आमचं नक्टर नाक. तू आला मोठा सरळ नाकाचा. गट्टीस तुझ्याशी मग येऊ नको. मुक्ते चल नागा खेळायला म्हणून. अरे अरे किती भांडतात दोघे, आणि ते ब्रह्मवृंद आपल्याशी भांडू लागले म्हणजे मात्र. त्यांचं भांडण काही आमच्यासारखं नसतं. खोटं खोटं. ते अज्ञानी म्हणून भांडतात आपल्याशी. त्यांना कोणीतरी शहाणं करायला हवं. असं आत्ताच म्हणत होतंस ना तू दादा? तेच सांगत होतो. ते काम ज्ञानदेवा तूच करायचंस. मी? हो ज्ञाना, तू परमेश्वराने त्यासाठी तुझी योजना केली आहे. आपला आर्यांचा सनातन धर्म भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितला आहे. तोच तो आजच्या या माय मराठीमध्ये परत लोकांना सांगायचा. पण दादा, हे अवघड काम जमेल का मला? माझी खात्री आहे ज्ञाना, हे काम तुझ्या वाचून दुसरे कोणीही करू शकणार नाही ज्ञाना. दादा, तुझा आशीर्वाद असेल तर काय जमणार नाही मला. गुरुकृपे वाचून या जगात श्रेष्ठत्व अशी प्रेरणा कोणती? दादा, तुम्ही माझे गुरु. आपला शुभ हस्ते माझे मस्तक ठेवा. ज्ञाना, उद्याच आपण सारी भावंडे आळंदीहून नेवाशाला निघणार आहोत. तेथेच हे कार्य तुझ्या हातून घडेल असं मी तुला आशीर्वाद देते. नेवाशाचा परिसर कोणत्या पटांगणात एक ठेंगणा खांब आहे. हाच पैशांचा खांब. या ठिकाणी सारे येतात. सायंकाळची वेळ. सूर्याची मावळती किरणे खांबावर पडली आहे. ज्ञानदेव गुरुचरणी मस्तक ठेवून त्या खांबाशी बसतात. शेजारी निवृत्तीनाथ, पलीकडे सोपान व मुक्ताबाई बसतात. कुतूहलाने एक एक मंडळी पुढे येऊन बसतात. पार्श्वभूमीवर केवळ तंबोऱ्याचा आवाज घुमत आहे. सतचिदानंद बाबा लेखन साहित्य तेथे बसले आहेत. ज्ञाना, भगवद्गीता हा आपला महान ग्रंथ. सर्व काळी माणसाला मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. त्यातील सद्विचार, सद्भावना माणसाचे जीवन अखंड उजळीत आल्या आहे. माणसाने कसे वागावे, कसा विचार करावा, कर्म म्हणजे काय याचे विवरण आजच्या मराठीतून या ग्रंथाच्या आधारे लोकांपर्यंत पोहोचले. ही ज्ञानगंगा लोकांच्या दारी नेऊन ठेव. माझा आशीर्वाद आहे. कर सुरुवात. तुझ्या मुखातून आलेले प्रत्येक शब्द हा सरस्वतीचा प्रसार असणार आहे. ज्ञानदेव परत गुरूंना व श्रोत्यांना वंदन करतात. परमासन घालून बसतात. ओम नमो जी आज्ञा अशी सुरुवात करतात. आता पद्मासन घातलेल्या ज्ञानदेवांची मागील पडद्यावर फक्त दिवा असेल. हा पडदा फिक्या रंगाचा असतो. पुढे रंगमंचावरचे दिवे बंद होते. ज्ञानदेवांची तेजस्वी छायाकृती फक्त दिसते. पार्श्वभूमीवर ओम नमो जी आज्ञा ही तर लता मंगेशकरांची मणिफीत संध्या लई सुरू हो. गाणे संपता पडदा संतपणे